दत्त महाराज म्हणतात, ही कथा ऐकणाऱ्या मनुष्याचे आयुष्य कधीही उद्ध्वस्त होणार नाही. ज्यांनी तुझे आयुष्य बर्बाद केले, ज्यांनी तुला क्षणोक्षणी अपमान करून दूर केलं, त्यांनाही आता त्यांच्या कर्माची फळे मी स्वतः देणार. त्यामुळे ही कथा अर्ध्यावर ऐकून सोडून देण्याची चूक करू नको. ही कथा 3 मिनिटात तुझ्या आयुष्याचे फासे बदलू शकते आणि तुझ्या आयुष्यात सुखसमृद्धीचा वर्षाव करून तुझ्या भविष्यातील सर्व दुःखे संकटे नाहीशी करू शकतात. त्यामुळे तू ठरव, ही कथा अर्ध्यावर सोडायची की शेवटपर्यंत ऐकायची. एक गोष्ट नक्की आहे, ही कथा शांत मनाने शेवटपर्यंत एकाग्र चित्तेने आणि निस्वार्थ भावनेने श्रवण केली तर मनातील भीती, संभ्रम आणि अपराधबोध दूर होतो. सत्य बोलण्याचे धैर्य, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद आणि मौन कधी पाप ठरते याची खोल जाणीव या कथेतून मिळते. ही कथा आपल्याला आत्मपरीक्षण करायला भाग पाडते. मी योग्य वेळी सत्यासाठी उभा राहिलो का भीतीपोटी गप्प बसलो? ही कथा ऐकणाऱ्याच्या मनात धर्म, करुणा, क्षमा आणि न्याय याचे बीज रोवते. सत्याचा मार्ग कितीही कठीण असला तरी शेवटी तोच विजय असा मार्ग असतो, यावर अढळ विश्वास निर्माण करतो. शांत चित्त्याने ही कथा ऐकल्यास अंतःकरण हलके होते, विवेक जागा होतो आणि जीवनात योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा मिळते. ही कथा आठवण करून देते, अन्याय करणे पाप आहे, पण अन्याय पाहून गप्प राहणे हे त्याहूनही मोठे पाप आहे. या अद्भुत कथेत रमून जाण्यापूर्वी परमेश्वराचा चमत्कार आपल्या भाग्यात होण्यासाठी दत्तगुरु चमत्कार करा, श्री स्वामी समर्थ टाईप करा. आजची कथा लाईक करून 3 भक्तांना ही शक्तिशाली कथा शेअर करा. बघा, दत्तगुरु महाराज आणि स्वामी समर्थ माऊली तुमच्या कोणत्याच इच्छा अपूर्ण ठेवणार नाहीत. तसेच मरेपर्यंत तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण करतील. चला तर मग या अद्भुत कथेला सुरुवात करूयात. तुम्हाला खोटे बोलणे हे जगातील सर्वात मोठे पाप वाटते का? जर तुम्हाला असे वाटत असेल तर थांबा. आजची कथा तुमचे विचार बदलेल. कल्पना करा की तुमच्या समोर एक निष्पाप व्यक्तीवर अन्याय होत आहे. कोणाची तरी इज्जत हिरावली जात आहे किंवा कोणाचे तरी आयुष्य उद्ध्वस्त होत आहे आणि तुम्ही सर्व काही माहीत असूनही गप्प बसलायत. तुम्ही तुमचे तोंड बंद ठेवलं. मग तुम्ही पापाचे भागीदार होणार नाही का? आज आम्ही तुम्हाला अशी कथा सांगणार आहोत जी तुमच्या मणक्याला थरथर कापवेल. ही कथा आहे भारती नावाच्या एका साध्या मुलीची, जिथे सुखी संसार क्षणार्धात उद्ध्वस्त झाला. आणि तुम्हाला माहीत आहे का की तिचा खरा गुन्हेगार कोण होता? तर गुन्हा करणारा राजकुमार नक्कीच तो होता. पण त्याहूनही मोठे गुन्हेगार तो माणूस होता. त्याला सर्व काही माहीत होतं, पण तो गप्प राहिला. ही कथा तुम्हाला विचार करण्यास भाग पाडेल की गप्प राहणे हे हत्ये इतकेच पाप असू शकते. महाभारतात भीष्मपिता महात्मांना मौनाने कुरुप प्रदेश मृतदेहांनी भरला होता. त्याचप्रमाणे या कथेतील एक साक्षीदाराच्या मौनेमुळे झालेला विनाश जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तर शांत बसा. नीतिमत्ता आणि अनितीचा ही रोमांचक कहाणी ऐका, जी तुम्हाला खूप भावेल. गंगा नदीच्या काठावरील एका छोट्या गावात रामपूर नावाचे एक कुटुंब राहत होते. कुटुंबात 3 सदस्य होते: रामप्रसाद, त्याची पत्नी गीता आणि त्याची लाडकी मुलगी भारती. रामप्रसाद एक कष्टकरी शेतकरी होता. त्याच्याकडे एक छोटीशी जमीन होती, लहान घर होते, पण प्रेमाने भरलेले होते. गीता घरातील सर्व कामे करायची आणि भारती तिच्या आईवडिलांच्या डोळ्यांची तारा होती. ती फक्त 16 वर्षाची एक सुंदर आणि साधी मुलगी होती. रामप्रसाद दररोज सकाळी शेतात कामाला जायचा. गीता घरकाम करायची आणि संध्याकाळी तिघेही मिळून जेवायचे. भारती तिच्या आईला मदत करायची. ती पाणी आणायची, घर स्वच्छ करायची आणि इतर छोटी मोठी कामेही करायची. ते कुटुंब खूप आनंदी होते. ते प्रत्येक सणाला एकत्र मंदिरात जायचे. दररोज संध्याकाळी रामप्रसाद त्यांच्या मुलीला गोष्टी सांगायचा. भारती त्यांच्यावर खूप प्रेम करत असे. ती तिच्या वडिलांना बोलायची, बाबा, तुम्ही जगातले सगळ्यात चांगले बाबा आहात. आणि रामप्रसाद हसत प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवायचा.
पण आयुष्य एकसारखे राहत नाही. आनंद येतो आणि दुःखही येते. एके दिवशी रामप्रसाद शेतात काम करत होता. हवामान खूप गरम होते आणि सूर्य तापलेला होता. त्याने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. तो एका झाडाखाली बसला. पण अचानक त्याला चक्कर येऊ लागली. त्याचा श्वास जलद झाला. त्याच्या छातीत दुखू लागले. जवळपास कोणीही नव्हते. त्याला जोरात ओरडायचे होते, पण आवाज आला नाही. लवकरच त्याचे डोळे मिटले गेले. जेव्हा तो संध्याकाळी घरी परतला नाही, तेव्हा गीता आणि भारती काळजीत पडल्या. गीतानं काही गावकऱ्यांना बोलावलं आणि सर्व शेतात गेले. तिथे पोहोचल्यावर त्यांना रामप्रसाद झाडाखाली निर्जीव पडलेला दिसला. गीता मोठ्याने रडू लागली. भारती तिच्या वडिलांकडे धावत गेली आणि त्यांना हाक मारली, बाबा जागे व्हा, बाबा जागे व्हा. पण रामप्रसाद पुन्हा कधीही सुटला नाही. त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. तो हे जग सोडून गेला होता. संपूर्ण गावात दुःखाची लाट पसरली. रामप्रसादाच्या अंत्यसंस्काराला सर्वजण उपस्थित होते. गीता आणि भारतीचा आधार गेला होता. ज्या व्यक्तीवर त्यांचे संपूर्ण कुटुंब अवलंबून होते तो गेला होता. तो अचानक निघून गेला. रामप्रसाद गेल्यानंतर घरात अंधार पडला. गीता अनेक दिवस रडत होती. भारती देखील तिच्या वडिलांची आठवण करून रडत होती. पण हळूहळू तिला जाणवले की रडून काहीही होणार नाही. आता तिला स्वतःचे आणि आईचे पोट भरायला काहीतरी करावे लागेल. शेती लहान होती आणि खूप कमी उत्पन्न मिळत होते. ते तिच्यासाठी पुरेसे नव्हते. गीताने गावात कामावर जाण्याचा निर्णय घेतला. ती इतरांच्या घरी भांडी धुणी करू लागली. झाडू लादी पुसणे हे सर्व कामे करू लागली. त्यामुळे तिला थोडेफार पैसे मिळू लागले. भारती तिच्या आईला इतके कष्ट करताना पाहून वाईट वाटायचे. ती म्हणायची, आई तू इतके कष्ट करतेस याचे मला खूप वाईट वाटते. मलाही काहीतरी करायचे आहे. गीता म्हणायची, बेटा तू अजून लहान आहेस, फक्त घरकाम पुरेसे आहे. पण भारती शांत बसली नाही. ती काय करू शकते याचा विचार करू लागली. तिच्या डोळ्यात एक कल्पना आली. गावाजवळ एक घनदाट जंगल होते, जिथे सुकलेली लाकडे भेटायची. भारतीने जंगलातून लाकूड गोळा करून बाजारात विकण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवसापासून भारती दररोज सकाळी लवकर उठायची, जंगलात जायची, लाकूड गोळा करायची. तिथे एका मोठ्या गट्ट्यात बांधायची, डोक्यावर घरी घेऊन यायची आणि नंतर ते पूर्णपणे स्वच्छ करून बाजारात विकायला जायची. सुरुवातीला हे काम खूप कठीण होते. लाकड जड होती, जंगलातील काटेरी झुडपे काटेरी होती आणि कधीकधी तिला जंगली प्राण्यांचे आवाजही ऐकू यायचे, ज्यामुळे भारती घाबरायची. पण तिने हार मानली नाही. तिला माहीत होतं की तिची आई खूप कष्ट करते आणि तिने तिच्या आईला मदत केली पाहिजे. हळूहळू भारतीला लाकूड विकण्याचा अनुभव आला. ती बाजारात एक नियुक्त ठिकाणी बसायची, जिथे लोक तिच्याकडून लाकूड खरेदी करायचे. तिच्या काठ्या छान आणि कोरड्या होत्या, त्यामुळे लोकांना त्या आवडायच्या. भारती दररोज काही पैसे कमवत असे. ती तिच्या आईला देत असे. गीताला तिच्या मुलीच्या कष्टाचा अभिमान वाटत होता, पण तिला वाईटही वाटत होते. तिला वाटायचं की तिच्या मुलीला इतक्या लहान वयात इतके सारे काम करावे लागत आहे. पण ती असहाय्य होती. त्या दोघी मिळून त्यांचे घर चालवत होत्या. जेव्हा जेव्हा भारती तिच्या आईला थकलेली पाहायची, तेव्हा ती म्हणायची, आई मला तू गावे जाऊन लोकांच्या घरी काम करतेस ते मला अजिबात आवडत नाही. गीता हसून म्हणायची, बेटा ही एक लाचारीची गोष्ट आहे. माणसाला पोट भरण्यासाठी हे करणं गरजेचं असतं. भारती आणि गीता दोघेही त्यांच्या घरचे पालनपोषण करण्यासाठी खूप कष्ट करत होत्या. कधीकधी गीता आजारी पडायची. त्या दिवसात भारती तिच्या आईची काळजी घ्यायची, घरकाम करायची आणि लाकडंही विकायची. भारती खूप हुशार मुलगी होती. तिला माहीत होते की जर ती कमकुवत झाली तर त्यांचे घर कसे टिकेल, म्हणून ती नेहमीच खंबीर राहिली. त्याच गावात देवेंद्र नावाचा एक मुलगा राहत होता. देवेंद्र आणि भारती लहानपणीचे मित्र होते. ते एकत्र खेळायचे आणि एकत्र मंदिरातही जायचे. देवेंद्राचे कुटुंब खूप गरीब होते, पण त्यांच्याकडे थोडी जास्त जमीन होती. देवेंद्र त्यांच्या वडिलांना शेतात मदत करत असे.
भारतीच्या वडिलांचे निधन झाल्याचे कळताच त्याला खूप दुःख झाले. त्याला भारतीला मदत करायची होती. देवेंद्र दररोज भारतीला भेटायला यायचा आणि विचारायचा, भारती, तुला काही हवे आहे का? मी तुला काही मदत करू शकतो का? भारती म्हणायची, नाही देवेंद्र, आम्ही ठीक आहोत, धन्यवाद. पण देवेंद्र शांत बसायचा नाही. जेव्हा भारती जंगलातून लाकडे आणायची तेव्हा देवेंद्र कधी कधी तिच्यासोबत जायचा आणि तिला मदत करायचा. तो भारतीचा जड गठ्ठे बांधून नेण्यास मदत करायचा. कधी कधी तो घरून अन्न आणायचा आणि भारती व गीताला द्यायचा. हळूहळू भारती आणि देवेंद्र यांच्यातील मैत्री अधिक घट्ट होत गेली. वेळ निघून गेला आणि ती दोघेही मोठे झाले. भारती आता 18 वर्षाची होती आणि देवेंद्र 20 वर्षाचा. देवेंद्र भारतीवर प्रेम करू लागला. तो तिच्या कष्टाने, तिच्या साधेपणाने आणि तिच्या दयाळूपणाने मोहित झाला. त्याला वाटलं, भारती खूप अद्भुत आहे. तिने तिच्या कुटुंबासाठी खूप काही केलं आहे. ती माझ्यासाठी सर्वोत्तम पत्नी नक्कीच बनेल. भारतीला देखील देवेंद्र आवडायचा. तिला माहीत होतं की देवेंद्र एक चांगला मनुष्य आहे आणि त्याने नेहमीच तिला आणि तिच्या आईला मदत केली आहे. एके दिवशी देवेंद्रने भारतीला म्हणण्याचे धाडस केले, भारती, मी तुला काहीतरी सांगू इच्छितो. भारतीने विचारले, हो देवेंद्र, मला सांग. देवेंद्रने उत्तर दिले, मी तुझ्यावर प्रेम करतो. मला माझे संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायचे आहे. तू माझ्याशी लग्न करशील का? भारतीचा चेहरा लाल झाला आणि तिने खाली पाहत ती म्हणाली, देवेंद्र, तू मलाही आवडतोस, पण मला माझ्या आईला विचारावे लागेल. देवेंद्र आनंदी झाला. तो म्हणाला, ठीक आहे, मी माझ्या पालकांशी बोलेन. देवेंद्रने त्याच्या पालकांना भारतीबद्दल सांगितले. त्याच्या पालकांना देखील ती खूप आवडली. त्यांना माहीत होतं की ती एक चांगली आणि मेहनती मुलगी आहे. त्यांनी देवेंद्रला परवानगी दिली. देवेंद्रची आई म्हणाली, बेटा, भारती खूप छान मुलगी आहे. आम्हाला आनंद आहे की तू तिला निवडलेस. भारतीने तिच्या आईशी बोलणी केली. गीताला देवेंद्र खूप आवडायचा. तिला माहीत होतं की देवेंद्र एक चांगला आहे आणि तो भारतीला आनंदी नक्कीच ठेवेल. तिने भारतीला आशीर्वाद दिला. दोन्ही कुटुंबांनी मिळून भारती आणि देवेंद्रचे लग्न लावले. गावात आनंदाची लाट पसरली. भारती आणि देवेंद्र लग्न करत आहेत हे पाहून सर्वांनाच आनंद झाला. ते एकमेकांवर खूप प्रेम करत असत. भारतीला वाटले की आता तिच्या आयुष्यात आनंद पुन्हा नव्याने परत येईल. तिच्या आईला आता काळजी करण्याची गरज नाही. देवेंद्र आणि ती एकत्र राहण्याची सर्वांना काळजी घेतील. पण देवाच्या योजना काही वेगळ्याच होत्या. या आनंदामध्ये त्यांच्या आयुष्यात एक वेगळंच वादळ येणार होतं. त्या राज्याच्या राजाचे नाव महाराज विक्रमसिंह होते. तो खूप न्यायी आणि दयाळू राजा होता. त्याला राजकुमार अर्जुन नावाचा मुलगा होता. राजकुमार अर्जुन खूप देखणा आणि शूर होता, पण त्याचा एक वाईट स्वभाव होता. तो खूप गर्विष्ठ होता. त्याला असं वाटत होतं की या जगात काहीही कधीही त्याला होऊ शकतं. त्याला जे हवे ते कधीही मिळवू शकतो. राजा विक्रमसिंह आपल्या मुलावर खूप प्रेम करत असे. म्हणूनच त्याने कधीही राजकुमार अर्जुनाला फटकारले नाही. म्हणूनच राजकुमार अर्जुन हळूहळू मार्गभ्रष्ट होऊ लागला. एके दिवशी राजकुमार अर्जुन त्याच्या घोड्यावर बसून शिकारीसाठी जंगलात जात होता. त्याच्यासोबत त्याचे काही सैनिकही होते. वाटेत त्याला बाजारातून जायचे होते. तो जात असताना त्याला भारती दिसली. भारती लाकडं विकत होती. ती साधे कपडे घालून होती, पण तिचे सौंदर्य अद्वितीय होते. तिच्या चेहऱ्यावर एक निरागसता होती जी कुणालाही आकर्षित करू शकत होती. राजकुमार अर्जुनने भारतीला पाहिले तेव्हा तो तल्लीन झाला. त्याने आपला घोडा थांबवला आणि काही वेळ तिच्याकडे पाहत राहिला. भारतीला माहीत नव्हतं की कोणीतरी तिला पाहत आहे. ती तिचे काम करण्यात व्यस्त होती. राजकुमार अर्जुनला भारतीला ताब्यात घेण्याची इच्छा वाढू लागली. त्याने विचार केला की ही मुलगी किती सुंदर आहे. तिच्या साधेपणात इतकी सुंदरता आहे. मी तिला माझी राणी बनवेल. त्या दिवसापासून राजकुमार अर्जुन दररोज बाजारात येऊ लागला. तो भारतीला दुरूनच पाहत असे. भारती दुर्लक्षित राहिली की तिची कामे करायची आणि नंतर घरी परतायची. काही दिवसांनी राजकुमार अर्जुनने भारतीबद्दल विचारपूस केली. त्याला कळले की भारती एक गरीब कुटुंबातून आली होती.
आणि तिच्या आईसोबत राहत होती. तिचे वडील वारले होते. राजकुमार अर्जुनने विचार केला, ते तर आणखीच चांगले. मी या गरीब मुलीला संपत्ती देईल. ती माझी राणी बनेल आणि राजवाड्यात राहील. पण राजकुमार अर्जुनला माहीत नव्हते की राजकुमारीचे देवेंद्रशी आधीच लग्न ठरले आहे आणि ती देवेंद्रवर प्रेम करते. एके दिवशी बाजारात कोणीही नसताना राजकुमार अर्जुनने भारतीकडे जाण्याचे धाडस केले. तो त्याच्या घोड्यावरून उतरला आणि भारतीकडे गेला. भारती लाकडाची व्यवस्था करत होती. राजकुमार अर्जुनने विचारले, तुझे नाव काय आहे? भारतीने वर पाहिले. तिच्यासमोर एक राजकुमार उभा होता. तिने नम्रपणे उत्तर दिले, माझे नाव भारती आहे. राजकुमार अर्जुनने विचारले, तू कुठे राहतेस? भारतीने उत्तर दिले, मी जवळच्याच गावात राहते. राजकुमार अर्जुन म्हणाला, मी तुझी सर्व लाकडे खरेदी करतो. त्याने भारतीला मोठी रक्कम दिली. भारतीला फार आनंद झाला आणि तिने राजकुमारचे आभार मानले. राजकुमार अर्जुन म्हणाला, उद्या देखील एवढीच लाकडं आण. मी दररोज तुझ्याकडून लाकडे खरेदी करेल. भारती म्हणाले, हो राजकुमार, धन्यवाद. ती आनंदाने घरी गेली. राजकुमारच्या मनात काय चाललं आहे हे तिला माहीतच नव्हतं. तिला वाटलं की राजकुमार खूप दयाळू आहे म्हणून तो तिच्याकडून लाकडं विकत घेत आहे. दुसऱ्या दिवसापासून भारती दररोज बाजारात लाकडं घेऊन जात असे आणि राजकुमार अर्जुन ते विकत घेत असे. भारती आनंदी होती कारण ती आता चांगली कमाई करण्यात लागली होती. पण हळूहळू राजकुमार अर्जुनचे हेतू बदलू लागले. तो भारतीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असे. तो तिच्याशी बोलण्यासाठी तिच्याबद्दल विचारायचा. भारतीला हे सर्व आवडत नव्हते. तिला अस्वस्थ वाटत होते. पण राजकुमार तिथेच असल्याने ती काहीही बोलू शकत नव्हती. एके दिवशी भारती लाकड देत असताना राजकुमार अर्जुनने तिचा हात धरला. भारती घाबरली. तिने तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले, राजकुमार, तू हे काय करतेस? मी तशी मुलगी नाही. राजकुमार अर्जुन म्हणाला, तर मग तू तशी मुलगी नाहीस तर मग काय झालं? मी तुझ्यावर प्रेम करतो. मी तुला माझी राणी बनवू इच्छितो. तुला राजवाड्यात राहायला मिळेल. चांगले कपडे मिळतील. तुला लाकड मिळेल. तुला कधीही त्रास होणार नाही. भारतीच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, राजकुमार, माझे लग्न ठरले आहे. मी दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करते. कृपया मला जाऊ द्या. अर्जुन संतापले. तो म्हणाला, तुला मला नाही म्हणायची हिंमत तरी कशी झाली आहे? मी एक राजकुमार आहे. मला जे हवं आहे ते मला मिळालेच पाहिजे. तुला एका गरीब मुलावर प्रेम आहे. तो तुला काय देणार? मी तुला सर्व काही देऊ शकतो. भारती रडत रडत पळून गेली. तिच्या हातातून लाकडे पडली. ती थेट घरी गेली आणि तिच्या आईला मिठी मारून रडू लागली. गीताने विचारले, बाळा, काय झालं? का रडते आहेस? भारतीने तिला सर्व काही सांगितले. गीता रागावली, पण ती काय करू शकत होती? राजकुमार तिथेच होता. तिने भारतीला समजावून सांगितले, बेटा, तू आता लाकूड विकायला बाजारात जाणार नाहीस. आपण दुसरा मार्ग शोधू. भारतीने तिच्या आईशी सहमती दर्शवली. तिने कुणालाही काहीही सांगितले नाही, देवेंद्रलाही नाही. तिला वाटलं की जर देवेंद्रला कळालं तर तो राजकुमाराशी भांडेल आणि त्याला त्रास देऊ शकतो. दुसऱ्या दिवशी देवेंद्र तेव्हा त्याने भारतीला विचारलं, तू बाजारात का नाही गेलीस? भारती म्हणाली, मी आता इथून पुढे लाकूड विकायला जाणार नाही. लाकडं विकायला तू जा. देवेंद्रला काहीतरी विचित्र वाटलं, पण त्याने काहीच विचारलं नाही. तो लाकडं घेऊन बाजारात गेला. राजकुमार अर्जुन भारतीची वाट पाहत होता. जेव्हा त्यानं पाहिलं की भारतीच्या जागी एक मुलगा आला आहे तेव्हा तो खूप रागवला. त्याने देवेंद्रला विचारलं, भारती कुठे आहे? देवेंद्रने उत्तर दिले, ती घरी आहे. मी तिच्या जागी लाकूड विकायला आलो आहे. राजकुमार अर्जुन रागाने म्हणाला, मला तुझे लाकूड नको आहे आणि इथून निघून गा. भारतीच्या बोलण्याने राजकुमार अर्जुन दुखावला. त्याला तो अपमान वाटला. त्याने विचार केला की एका गरीब मुलीने मला नाकारले आहे. मी तर एक राजकुमार आहे ज्याच्याकडे सर्वस्व आहे. या मुलीने मला नाही म्हटलं आहे. हे असंही आहे. मी नक्कीच बदला घेईन. मी तिचे आयुष्य उद्ध्वस्त करेन. जर ती माझी होऊ शकली नाही तर ती कुणाचीच होणार नाही. राजकुमार अर्जुनने दिवस रात्र या विचारात घालवले. त्याचे हृदय द्वेषाने आणि सुटाने भरले होते. काही दिवस गेले.
देवेंद्रला काही कामासाठी जवळच्या शहरात जायचे होते. तो 3-4 दिवसांसाठी गाव सोडून जाणार होता. जाण्यापूर्वी त्याने भारतीला सांगितले, भारती, मी काही दिवसांसाठी शहरात जात आहे. तू स्वतःची काळजी घे. मी लवकरच परत येईन. भारती म्हणाले, ठीक आहे देवेंद्र, काळजी करू नका आणि तुम्ही ठीक राहा. देवेंद्र शहराकडे निघून गेला. राजकुमार अर्जुनला कळालं की देवेंद्र शहरात गेला आहे. त्याने त्याच्या काही सैनिकांना बोलावले आणि त्यांना त्या मुलाला वाटेत थांबवण्याचा आदेश दिला. त्याला इतके जोरात मारा की तो अर्ध मेला होईल, पण त्याला ठार मारू नका. सैनिकांनी राजकुमाराच्या आदेशाचे पालन केले. ते लपले आणि देवेंद्र ज्या रस्त्यावरून जाणार होते तिथे बसले. देवेंद्र तिथून जात असताना सैनिकांनी अचानक त्याच्यावर हल्ला केला. देवेंद्रला धक्का बसला. त्याने विचारले, तू कोण आहेस? मी तुझं काय नुकसान केलं आहे? पण सैनिकांनी काहीही उत्तर दिले नाही. त्यांनी देवेंद्रला खूप मारहाण केली. देवेंद्रने लढण्याचा प्रयत्न केला, पण तिथे आणखी सैनिक होते. त्यांनी देवेंद्रला इतकी मारहाण केली की तो जमिनीवर पडला. त्याचे संपूर्ण शरीर जखमी झाले. त्याचा चेहरा सुजला होता आणि तो बेशुद्ध पडला होता. काही वेळाने जेव्हा देवेंद्र शुद्धीवर आला तेव्हा सैनिक निघून गेले होते. त्याने उठण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याला खूप वेदना होत होत्या. कसा तरी तो उठला आणि गावाकडे धावला. त्याला समजत नव्हतं की कोणी हल्ला केला आणि का केला. वाटेत त्याला काही गावकऱ्यांची भेट झाली. त्याने देवेंद्रला या अवस्थेत पाहिले आणि त्याला आधार दिला. घरी घेऊन गेले. भारतीने देवेंद्रला या अवस्थेत पाहिलं तेव्हा तिने रडत विचारले, देवेंद्र, काय झालं? तुला कोणी मारलं? देवेंद्रने हसत उत्तर दिले, मला माहीत नाही. वाटेत काही लोकांनी माझ्यावर हल्ला केला. भारती, ते कदाचित डाकू असतील. पण खरं हे होतं की जेव्हा सैनिकांनी देवेंद्रला मारलं तेव्हा त्यांनी त्याला सांगितलं, हे तुमचे त्या मुलीचे आभार माना. तिने आम्हाला मारण्यास सांगितलं आहे. ती राजकुमारावर प्रेम करते आणि तुमच्यापासून दूर जाऊ इच्छिते. देवेंद्रला हे ऐकून खूप वाईट वाटलं होतं, पण त्यावर विश्वास ठेवू शकत नव्हता. त्याला माहीत होतं की भारती त्याच्यावर खूप प्रेम करते आणि ती कधीही असे करू शकत नाही. तरीही त्याच्या मनात एक शंका निर्माण झाली. त्याला आश्चर्य वाटलं की भारतीने त्याला राजकुमारबद्दल का सांगितलं नाही. कदाचित खरोखर काहीतरी असेल. पण नंतर त्याने स्वतःला खात्री पटवून दिली की भारती अशी नाही, ती त्याच्यावर खूप प्रेम करते. हे सर्व खोटे होते. भारतीने देवेंद्रची चांगली काळजी घेतली. तिने त्याच्या जखमावर मलम लावला आणि त्यांना खायला दिले. देवेंद्र हळूहळू बरा होऊ लागला. काही दिवसांनी जेव्हा देवेंद्र पूर्णपणे बरा झाला तेव्हा दोन्ही कुटुंबांनी भारती आणि देवेंद्रचे लग्न लवकरच करण्याचे ठरवले. त्यांची लग्नाची व्यवस्था केली. भारती आणि देवेंद्र दोघेही आनंदी होते. गावात लग्नाची तयारी सुरू झाली. जेव्हा राजकुमार अर्जुनला भारती आणि देवेंद्रच्या लग्नाची बातमी कळाली तेव्हा तो संतापला. काळोख्या राजकुमार अर्जुनने एक योजना आखली. त्याने रात्री भारतीच्या घरात घुसून तिला पळवून नेण्याची योजना आखली. जर भारतीने आवाज केला तर तो तिला गप्प करेल. तो भारतीच्या राजवाड्यात घेऊन गेला आणि जबरदस्तीने तिच्याशी लग्न करेल. राजकुमार अर्जुनला वाटलं की तो राजकुमार असल्याने त्याला कृत्याविरुद्ध कुणीही काहीही बोलणार नाही. रात्रीची वेळ होती आणि संपूर्ण गाव झोपला होता. काळे कपडे घालून त्याने चेहरा झाकून राजकुमार अर्जुन भारतीच्या घरी पोहोचला. तो शांतपणे खिडकी उघडून आत गेला. भारती तिच्या खोलीत झोपलेली होती. राजकुमार अर्जुन शांतपणे तिच्या जवळ गेला आणि तिला उठवण्याचा प्रयत्न केला. भारती जागी झाली. कोणीतरी तिला उचलताना पाहून ती मोठ्याने ओरडू लागली, मदत करा, मदत करा, कुणीतरी आहे. राजकुमार अर्जुनने लगेच भारतीचा गळा दाबला आणि तिला जोरात मारले. भारती गप्प बसली, पण ती धडपडत राहिली. तिने राजकुमाराला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला. राजकुमार अर्जुनने तिला जबरदस्तीने उचलण्याचा प्रयत्न केला, पण भारतीच्या ओरडण्याने गीता जागी झाली. ती भारतीच्या खोलीत धावत गेली. तिला एक माणूस तिला घेऊन जाण्याचा प्रयत्न करताना दिसला. गीता मोठ्याने ओरडली, चोर चोर, कुणीतरी तिला वाचवा. राजकुमार अर्जुनला तिथे राहणे धोकादायक वाटले. त्याने भारतीला सोडून दिले
आणि पटकन खिडकीतून उडी मारली. तो पळू लागला. गीताच्या ओरडण्याने गावकरी जागे झाले. काही लोक भारतीच्या घराकडे धावले. त्यांनी दार ठोठावले. गीताने दार उघडले. त्या क्षणी रामू नावाचा एक माणूस त्यांच्या घरातून बाहेर आला. रामू खूप सत्यवादी आणि प्रामाणिक माणूस होता. गावातील सर्वजण त्याला खूप आदर करत होते. त्याने कधीही कोणाबद्दल वाईट बोलले नव्हते. रामू बाहेर आला तेव्हा त्याने भारतीच्या घरातून एक माणूस पळत जाताना पाहिला. चांद्यांनी भरलेली रात्र होती, त्यामुळे थोडा प्रकाश होता. रामूने काळजीपूर्वक पाहिले आणि तो राजकुमार अर्जुन म्हणून त्याने ओळखले. रामूला धक्का बसला. त्याला आश्चर्य वाटलं की राजकुमार तिथे काय करत असेल. भारती रडत बाहेर आली. तिने कपडे फाटलेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर मारल्याचे चिन्ह होते. गावकरी जमले. सर्वांनी विचारलं, काय झालं भारती? तुझ्यावर कोणी हल्ला केला? भारती रडत म्हणाली, राजकुमार अर्जुन इथे आला होता. त्याने मला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्याने मला मारलं आणि मला वाचवले. गावकरी आश्चर्यचकित झाले. एक माणूस म्हणाला, राजकुमार इथे? तू बकवास बोलत आहेस. राजकुमार इथे का येईल? भारती म्हणाली, मी खरे सांगत आहे. काका, रामूने पाहिले असेल. तो बाहेर होता. त्याला विचारा. सर्वांनी रामूकडे पाहिलं. रामू गोंधळात पडला होता. त्याने खरोखर राजकुमाराला पाहिले होते. पण जर त्याने खरे सांगितले असते तर राजकुमार रागवेल. राजकुमार त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. रामूला एक मुलगी होती जी अजूनही लहान होती. रामूला भीती होती की जर त्याने राजकुमार विरुद्ध बोलले तर तो त्याच्या मुलीला इजा करेल. भारतीने रामूला विनंती केली, काका, मला खरं सांगा. तुम्ही नेहमीच खरं बोलता. तुम्ही राजकुमाराला पाहिलंत ना? कृपया लोकांना सांगा. सगळे रामूकडे पाहत होते. रामूची जीभ बांधलेली होती. तो काहीच बोलू शकत नव्हता. त्याने डोके खाली केले आणि गप्प राहिला. लोकांनी त्यांच्या शांततेचा गैरसमज केला. एक माणूस म्हणाला, हे बघ रामू काहीच बोलले नाही. याचा अर्थ की भारती खोटे बोलत आहे. जर राजकुमार खरोखर इथे असता तर रामू काका म्हणाले असते. तो कधीही खोटे बोलत नाही. एक महिला म्हणाली, हो, भारती नक्कीच खोटे बोलत असेल. राजकुमारासारखा माणूस इथे का बरं येईल? जरी तो आला तरी तो आपल्या आकर्षकतेला आकर्षित करण्यासाठी असेल, किंवा कदाचित तिचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेम संबंध असतील आणि ते लपवण्यासाठी ती राजकुमाराच्या नावाचा वापर करत असेल. हे ऐकून भारती जोरजोरात ओरडू लागले, नाही, मी खरं सांगत आहे. मी खोटं बोलत नाही. राजकुमार खरंच इथे आला होता. रामू काका, कृपया काहीतरी बोला. तुम्ही त्याला पाहिलंत ना? पण रामू गप्प राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले, पण तो काहीच बोलला नाही. भारतीची आई गीता हिनेही लोकांना विनंती केली, माझी मुलगी खरं बोलत आहे. कृपया तिच्यावर विश्वास ठेवा. पण कोणीही ऐकले नाही. गोंधळ उडाला. काही लोकांनी भारतीवर खोटे बदल्याबद्दल खटला चालवण्याची मागणी केली. काही लोक म्हणत होते की तिला गावातून हकलून लावावे. या गोंधळाची बातमा राजा विक्रमसिंह यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांना सांगण्यात आले की एक मुलगी खोटे आरोप करत आहे. राजा विक्रमसिंह यांना विश्वासच बसत नव्हता. त्यांना आश्चर्य वाटले. हे असं शक्य आहे? माझा मुलगा हे करू शकत नाही. त्याने पटकन आपल्या मुलाच्या खोलीकडे पाहिले. राजकुमार अर्जुन त्याच्या खोलीत झोपला होता खरं, पण तो लगेच राजकुळात पडला होता आणि झोपेचे नाटक करत होता. राजा विक्रमसिंह गावात आले. त्यांनी भारतीला विचारलं, मुली, तू खरं बोलत आहेस का की तुझ्यावर कोणी हल्ला केला? भारती ओरडली, महाराज, राजकुमार अर्जुन तो मला घेऊन जाऊ इच्छित होता. त्याने मला मारले. मी खरं बोलत आहे. राजा विक्रमसिंह म्हणाले, हे कसे शक्य आहे? माझा मुलगा अजूनही राजवाड्यात झोपलेला आहे. तुम्ही खोटे बोलत आहात. भारती म्हणाली, नाही महाराज, मी खरे बोलत आहे. रामू काकाला विचारा. त्याने राजपुत्राला इथून पळून जाताना पाहिले आहे. राजा विक्रमसिंह यांनी रामूकडे पाहिले. रामू, तू काय पाहिलेस? खरं खरं सांग. तू एक सत्यवादी माणूस आहेस. तू काहीही खोटे बोलत नाहीस. सर्वजण रामूकडे पाहू लागले. भारतीने हात जोडून म्हणाला, रामू काका, कृपया खरे बोला.
तुम्हाला माहीत आहे मी खोटं बोलत नाही. पण रामू काका काहीच बोलला नाही. ते गप्प राहिले. पण त्यांचा गप्प राहण्याने सगळ्यांना विश्वास दिला की भारती खोटं बोलत आहे. विक्रमसिंहाला खूप राग आला. ही मुलगी राजकुमारावर खोटे आरोप का लावत आहे? हा राजपरिवाराचा अपमान आहे. हिला तुरुंगामध्ये टाका. सैनिकांनी भारतीला पकडलं. भारती जोरजोरात ओरडू लागली. मी खरं बोलत आहे. मी खोटं बोलत नाही. रामू काका, तुम्ही तरी काहीतरी बोला. माझी मदत करा. गीता रडायला लागली. तिने महाराजाकडे भीक मागितली. माझी मुलगी खरी बोलत आहे. कृपया तिच्यावर विश्वास ठेवा. पण राजाने लक्ष दिले नाही. सैनिकांनी भारतीला तुरुंगात नेले. देवेंद्रने हे सर्व पाहिले. तो खूप रडला. त्याने भारतीला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. पण सैनिकांनी त्याला रोखले. देवेंद्रला समजत नव्हते की भारतीने राजकुमाराचे नाव का घेतले होते. राजकुमार खरोखर इथे आला होता की भारतीने काहीतरी लपवलं होतं. भारती एका अंधाऱ्या खोलीत बंद होती. ती जमिनीवर बसून रडत होती. तिला समजत नव्हते की हे सर्व तिच्यासोबत का घडत आहे. तिने कोणताही गुन्हा केला नव्हता. तिने फक्त सत्य सांगितले होते. पण कोणीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही. रामू काकांनीही तिला मदत केली नाही. तिला वाटलं की देवानेही तिला विसरला असेल. दुसरीकडे राजकुमार अर्जुन खूप आनंदी होता. त्याची योजना यशस्वी झाली होती. भारतीला तुरुंगात टाकण्यात आलं होतं. त्याला वाटलं आता भारतीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. जर ती माझी होऊ शकली नाही तर ती कुणाचीच होऊ शकणार नाही. दुसऱ्या दिवशी राजकुमार अर्जुन तुरुंगात गेला. त्याने भारतीकडे पाहिलं. भारतीचे डोळे सुजले होते. ती रडून थकली होती. राजकुमार अर्जुन हसत म्हणाले, हे बघ भारती, मी तुला सांगितलं होतं की जर तू माझी झाली नाहीस तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आता बघ तू कुठे आहेस, तुरुंगात. जर तू माझ्याशी लग्न केलं असतंस तर आज तू राजवाड्याची राणी म्हणूनच राहत असती. पण तू मला नाकारलंस. भारती रागाने म्हणाली, तू खूप वाईट आहेस राजकुमारा. तुझे कधीही चांगले होणार नाही. तू माझी बदनामी केली आहेस. पण मला माहीत आहे की सत्याचा नेहमीच विजय होतो. देव पाहत आहे आणि एक दिवस तुम्हाला तुमच्या कृत्यासाठी शिक्षा नक्कीच होईल. राजकुमार हसला आणि म्हणाला, सत्याचा विजय होतो या सर्व कथा आहेत. भारती, वास्तविक जगात शक्तीचा विजय होतो आणि माझ्याकडे शक्ती आहे. पण अजूनही एक संधी आहे. जर तू माझ्याशी लग्न करायला तयार झालीस तर मी माझ्या वडिलांना तुला सोडण्यास सांगू शकतो. विचार कर. भारती, मी कधीच तुझ्याशी लग्न करणार नाही. भारती म्हणाली, मी इथेच मरेल पण मी तुझी होणार नाही. राजकुमार अर्जुनाने रागाने तिथून निघून गेला. गीता आणि देवेंद्र खूप अस्वस्थ होते. गीता रात्रंदिवस रडत होती आणि तिची तब्येत बिघडत होती. देवेंद्र राजाला भेटण्याचा प्रयत्न करत होता पण त्याने नकार दिला. देवेंद्रला काय करावे हे समजत नव्हते. त्याला भारतीला वाचवायचे होते, पण कसे? त्याच्यात ताकद नव्हती. तो एक गरीब मुलगा होता आणि राजा खूप मोठा माणूस. आणखी काही दिवस गेले. भारती तुरुंगात रात्रंदिवस रडत होती. तिला जीव दिले जात नव्हते. ती हळूहळू कुमकुवत होत होती. गीताची प्रकृती बिकट होत गेली. ती आजारी पडली. देवेंद्रनी दोघांची काळजी घेण्याचा प्रयत्न केला पण तोही तुटत होता. त्याला काय करावे हे कळत नव्हतं. एके दिवशी गीता देवेंद्रला म्हणाली, बाळा, मला माहीत आहे की माझी मुलगी सत्य बोलत आहे. रामूने सत्य लपवलं आहे. त्याच्या मौनेमुळे माझ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. आपल्याला काहीतरी करावे लागेल. देवेंद्र म्हणाला, आई, मला माहीत आहे मी भारतीला खोटं बोलता येत नाही. पण आपण काय करू शकतो? रामू काकाने सत्य का सांगितले नाही? गीता म्हणाली, कदाचित रामू घाबरला असेल. कदाचित त्याला वाटले असेल की जर त्याने राजकुमाराविरुद्ध बोलले तर तो त्याने किंवा त्याच्या कुटुंबाला नुकसान करेल. पण त्याच्या मौनीमुळे माझ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. आपण रामूला सत्य सांगायला हवे. देवेंद्र म्हणाला, पण कसे? रामू काहीच बोलत नाही. गीता म्हणाली, आपण एक योजना आखली पाहिजे. आपण राजपुत्राला अडकवले पाहिजे. आपण त्याला सार्वजनिक ठिकाणी उघड केले पाहिजे. देवेंद्रला गीताचा मुद्दा समजला. त्याने एक योजना आखली. देवेंद्रने राजाला भेटण्याची परवानगी मागितली.
त्याने सांगितले की त्याला काहीतरी महत्त्वाचे सांगायचे आहे. राजाने त्याला परवानगी दिली. देवेंद्र राजाच्या दरबारात गेला आणि म्हणाला, महाराज, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचे आहे. कृपया उद्या सकाळी जंगलाजवळील पिंपळाच्या झाडाजवळ या. तिथे मी तुम्हाला सत्य दाखवतो. राजकुमार अर्जुन खरोखरच भारतीकडे गेला होता की नव्हता? राजा आश्चर्यचकित झाला. त्याने विचारले, तुम्हाला मला काय दाखवायचे आहे? देवेंद्र म्हणाला, महाराज, उद्या सर्व काही स्पष्ट होईल. कृपया काही विश्वासू लोकांना घेऊन या. राजाने विचार केला, चला बघूयात का? मुलगा काय सांगतो ते पाहूयात. राजा सहमत झाला. देवेंद्र निघून गेला. तो त्याच्या योजनेनुसार काम करू लागला. त्याने राजाकडे एका दिवसासाठी भारतीच्या तुरुंगातून सोडण्याची परवानगी मागितली. राजाला वाटलं की सत्य उद्या बाहेर येईल, म्हणून त्याने भारतीची एका दिवसासाठी सुटका केली. देवेंद्रने भारतीला तुरुंगात सोडले. भारती खूप कमकुवत झाली होती. तिने देवेंद्राला विचारले, काय चाललंय देवेंद्र? देवेंद्र म्हणाला, भारती, माझ्यावर विश्वास ठेव. उद्या सगळं ठीक होईल. आपण राजकुमाराला त्याच्या कृत्याची शिक्षा देऊ. भारतीला काहीच समजत नव्हतं, पण तिने देवेंद्रवर विश्वास ठेवला. देवेंद्रने रामूही बोलावले. मग देवेंद्रने राजकुमार अर्जुनला संदेश पाठवला. संदेशात असे लिहिले होते, राजकुमार, भारती तुम्हाला भेटू इच्छिते. ती तुमच्याशी लग्न करण्यास तयार आहे. उद्या सकाळी जंगलातील पिंपळाच्या झाडाजवळ ये. भारती तिथे तुमची वाट पाहत असेल. राजकुमार अर्जुनला हा संदेश मिळाला. तो खूप आनंदी झाला. त्याने विचार केला, बघ भारती, अखेर सहमत झाली आहे. आता मी माझी होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण पिंपळाच्या झाडाखाली जमले. राजा विक्रमसिंह, रामू आणि इतर काही गावकरी झाडाच्या मागे लपले. भारती पिंपळाच्या झाडाखाली उभी होती. थोड्या वेळाने राजकुमार अर्जुन त्याच्या घोड्यावर आला. त्याने भारतीला पाहिले आणि हसू लागला. तो घोड्यावरून उतरला आणि भारतीकडे गेला. राजकुमार अर्जुन म्हणाला, बघ भारती, मी तुला सांगितलं होतं की एक दिवस तू माझी नक्की होशील. तू मला खूप त्रास दिलास, पण आता तुला समजलं की तू माझे ऐकले हे चांगले झाले. आता चल, राजवाड्यात जाऊयात. मी तुला माझी राणी बनवील. भारतीने खाली पाहिलं आणि म्हणाले, राजकुमार, कृपया मला माफ करा. मी खूप मोठी चूक केली. ज्या दिवशी बाजारात माझ्याकडे आलात त्याच दिवशी मी तुमचे ऐकायला हवे होते. राजकुमार म्हणाला, माझ्याकडे शक्ती आहे. मला जे हवे आहे ते मी मिळवू शकतो. भारती म्हणाली, हो राजकुमार, तुम्ही खूप नशीबवान आणि शक्तिशाली आहात. एक राजकुमार आहात. मी एक गरीब मुलगी आहे. मला तुझे ऐकावेच लागेल. राजकुमार अर्जुन खूप आनंदित झाला. त्याने भारतीच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, तू समजलीस हे चांगले झाले. आता चल, राजवाड्यात जाऊयात. पण तेवढ्यात राजा विक्रमसिंह, रामू आणि इतर सर्वजण झाडाच्या मागून बाहेर पडले. राजकुमार अर्जुनला धक्का बसला. त्याचे वडील, रामू आणि इतर सर्वजण तिथे उभे असलेले पाहिले. राजा विक्रमसिंहाचा चेहरा रागाने लाल झाला. त्याने आपल्या मुलाकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांचा मुलगा इतक्या खालच्या थराला जाऊ शकतो यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. त्याने राजकुमार अर्जुनच्या चेहऱ्यावर जोरदार थापट मारली, कानाखाली मारले. राजा विक्रमसिंह म्हणाला, तू काय केलंस अर्जुन? तू एका निष्पाप मुलीसोबत इतके भयंकर कृत्य केलंस. तू तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलास. तू तिची बदनामी केलीस. तू खोटे बोलण्यास मला तुझी खूप लाज वाटते. मी तुझ्यावर खूप प्रेम केले आणि तू असे कृत्य केलेस. राजकुमार अर्जुनचे डोळे खाली गेले. त्याच्याकडे बोलण्यासाठी काही शब्द उरले नव्हते. तो पकडला गेला होता. राजाने रामूकडे पाहिले. रामू, तू सत्य का सांगितले नाहीस? तू तर एक सत्यवादी माणूस आहेस. तू खोटे का बोललास? रामूच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, महाराज, मी खूप मोठी चूक केली. मी खोटे बोललो. पण खरे सांगितले तर मला भीती वाटत होती. मला वाटलं जर मी राजकुमाराविरुद्ध बोललो तर तो माझ्या मुलीला हानी पोहोचेल, म्हणून मी गप्प राहिलो. पण जेव्हा कुणाचा जीव धोक्यात असतो तेव्हा गप्प राहणे हे एका गंभीर पाप असते. तुमच्या गप्प राहिल्याने भारतीला खूप वेदना झाल्यात. तुमच्या गप्प राहिल्यामुळे ती तुरुंगात गेली. जर आज हे सत्य बाहेर आले नसते तर भारतीचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले असते. रामू रडू लागला. त्याने भारतीचे पाय धरले. मुली, मला माफ कर.
मी खूप मोठी चूक केली. मी तुला मदत करू शकलो नाही. मला भीती वाटत होती, पण माझ्या भीतीमुळे तुला खूप वेदना झाल्या. मी एक भयंकर पाप केलं. भारतीच्या डोळ्यात अश्रू आले. रामू काका, मला समजले होते की तुम्ही घाबरला होतास, ती म्हणाली. पण तुमचे गप्प राहिल्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले. तुमच्या गप्प राहिल्याने सत्य लपवले गेले. तुम्हाला माहीत आहे का की सत्य किती महत्त्वाचे आहे? राजा विक्रमसिंह यांनी राजकुमार अर्जुनकडे पाहिले. अर्जुन, तुला तुझ्या कृत्याची शिक्षा मिळेल. तू जे काही केले आहेस ते आहे. तू एका निष्पाप मुलीचे आयुष्य बदबस्त करण्याचा प्रयत्न केलास. तू उद्धटपणे बोललास. तू तुझ्या पदाचा गैरवापर केलास. राजकुमार अर्जुन रडू लागला. तो म्हणाला, बाबा मला माफ करा. मी खूप मोठी चूक केली. राजा म्हणाला, माफ करा? तू माफ करण्याच्या लायकीचा तरी आहेस का? गरिबांना मदत केली पाहिजे, तेव्हाच तुला माझ्या चुका कळतील. राजकुमार अर्जुनने त्याची चूक लक्षात घेतली. डोकं खाली केले. राजाने भारतीकडे पाहिले. मुली, मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी तुला तुरुंगात टाकले. मला खूप लाज वाटते आहे. भारती म्हणाली, महाराज, तुम्ही राजा आहात. तुम्ही जे केलं ते योग्य वाटेल ते केलं. पण आता सत्य बाहेर आले. मी आता आनंदी आहे. राजा म्हणाला, मुली, मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला या दुःखाची भरपाई नक्कीच करू इच्छितो. तुला जे हवे आहे ते माग. भारती म्हणाली, राजा, मला काहीही नको आहे. मला फक्त लोकांना सत्य बोलणे किती महत्त्वाचे आहे हे समजावायचे आहे. रामू काकांच्या मौनेने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. जर त्याने त्या दिवशी सत्य सांगितले असते तर मला इतके दुःख भोगावे लागले नसते. राजाने रामूकडे पाहिले. रामू, तुला ही शिक्षा झालीच पाहिजे. तू असल्यास स्पर्श केलास. महाराज, रामू काकांना शिक्षा देऊ नका. तो आधीच त्यांच्या चुकीमुळे खूप दुःखी आहे. त्यांना त्यांची चूक कळली आहे, हे पुरेसे आहे. राजा म्हणाला, मुली, तू खूप दयाळू आहेस, पण रामूला त्याच्या चुकीबद्दल दुःख सहन करावे लागेल. रामू, तू गावोगावी जाऊन लोकांना सत्य बोलणे किती महत्त्वाचे आहे हे सांगशील. तू लोकांना समजवून देशील की मौन हे कधी कधी गंभीर पाप असते. जेव्हा जेव्हा एखाद्याचा जीव धोक्यात असतो तेव्हा मौन राहणे हे सर्वात मोठे पाप आहे. रामू सहमत झाला. त्याने आपले जीवन लोकांना सत्याचे महत्त्व शिकवण्यासाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला. राजाने संपूर्ण गावाला जाहीर केलं की भारती निर्दोष आहे. त्याने राजकुमार अर्जुनला त्याच्या गुन्ह्यासाठी शिक्षा दिली. राजकुमाराला राजवाड्यातून हाकलून लावण्यात आले. देवेंद्र आणि भारती यांचे लग्न झाले. राजाने स्वतः त्यांच्या लग्नाला हजेरी लावली. त्याने भारती आणि देवेंद्र यांना अनेक भेटवस्तू दिल्या. त्यांनी त्यांना चांगले जीवन जगण्यासाठी जमीनही दिली. भारती आणि देवेंद्र यांनी आनंदाने एकत्र आयुष्य सुरू केले. गीता आता आनंदी होती. तिच्या मुलीला न्याय मिळाला होता. राजकुमार अर्जुन गावात गेला आणि गरिबांची सेवा करू लागला. हळूहळू त्याला त्याच्या चुका कळू लागल्या. त्याला समजलं की खरी सुख दुसऱ्यांची सेवा करण्यात आहे, स्वतःच्या सत्तेचा गैरवापर करण्यात नाही. काही काळानंतर राजकुमार अर्जुन पूर्णपणे बदलला. तो एक चांगला माणूस बनला. त्याने भारती आणि देवेंद्र यांची माफी मागितली. भारतीने त्याला माफ केलं. राजा विक्रमसिंह आपल्या मुलामध्ये हा बदल पाहून खूप आनंदी झाला. त्याने अर्जुनला पुन्हा आपला राजकुमार बनवले. पण त्यामुळे अर्जुन एक चांगला आणि न्यायी राजपुत्र होता. रामूने आपले उर्वरित आयुष्य गावोगावी फिरत लोकांना सत्याचे महत्त्व करण्यास शिकवण्यात घालवले. लोकांना त्यांनी कहाणी सांगत असत आणि माझ्या मौनामुळे एका निष्पाप मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले असते. जर मी त्या दिवशी सत्य सांगितले असते तर भारतीला इतके दुःख झाले नसते. सत्य सांगणे खूप महत्त्वाचे आहे. कधी कधी गप्प राहणे एक गंभीर पाप असते. जेव्हा एखाद्याचा जीव धोक्यात असतो तेव्हा आपण सर्व परिस्थिती सत्य बोलले पाहिजे. काहीही असो. लोक रामूचे ऐकत होते आणि सत्य बोलणे किती महत्त्वाचे आहे हे त्यांना समजत होते. हळूहळू ही गोष्ट संपूर्ण राज्यात पसरली. लोक त्यातून शिकू लागले. पालक त्यांच्या मुलांना ही गोष्ट सांगत होते की नेहमी सत्य बोलले पाहिजे. शांतता कधीही खोटे बोलण्यापेक्षा वाईट असू शकते. भारती आणि देवेंद्र आनंदी जीवन जगू लागले. त्यांना 2 मुले झाली. त्यांनी आपल्या मुलांना सत्य बोलायला शिकवले. इतिहासही साक्षी आहे. जेव्हा जेव्हा महान लोक शांत राहिले तेव्हा तेव्हा मोठा विनाश झाला आहे.
महाभारताचे युद्ध केवळ कौरव वाईट होते म्हणून लढले गेले नाही, तर भीष्म पितामहासारखे महान लोक शांत राहिले म्हणून लढले गेले. त्या दिवशी हस्तिनापुरात गजबलेल्या राजदरबारात जेव्हा दुःशासनाने द्रौपदीचे केस धरून सर्वांसमोर तिचे वस्त्र उतरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा द्रौपदीचे डोळे अश्रूंनी भरले होते आणि ती मदतीसाठी ओरडत होती. त्यावेळी अत्यंत ज्ञानी आणि शक्तिशाली भीष्म पितामह तिथे बसले होते. त्यांच्याकडे इतकी शक्ती आणि अधिकार होते की जर त्याने एकदाच रागाच्या भरात दुर्योधनाचा वध केला असता आणि जर त्यांनी दुःशासनाला थांबवले असते तर त्यांना पुढे जाण्याचे धाडसच झाले नसते. जर त्या दिवशी भीष्म पितामहांनी त्यांच्या प्रतिज्ञेचे उद्धारण करून मौन तोडले असते आणि शांत राहण्याऐवजी धर्माचे समर्थन केले असते तर कदाचित महाभारताचे ते विनाशकारी युद्ध कधी झालेच नसते. लाखो सैनिक मारले गेले नसते आणि भारतीची भूमी रक्ताने लाल झाली नसती. पण भीष्म पितामहांनी ते गंभीर पाप स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आणि डोके पेटवून शांत राहिले. या मौनाचा परिणाम असा झाला की अधर्माचे धैर्य वाढले आणि शेवटी ते नष्ट झाले. भीष्म पितामहांनी स्वतःला त्यांच्या मौनाची मोठी किंमत मोजावी लागली. युद्धभूमीवर अर्जुनाच्या असंख्य तीक्ष्ण बाणांनी त्यांना भुसवले आणि बाणांच्या शयेवर पडून त्यांना असह्य वेदना सहन कराव्या लागल्या. जेव्हा तो बाणांच्या डंकाने त्रस्त होत होता त्याला जाणवले की द्रौपदीच्या अपमानाच्या वेळी त्याने मौन ही त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. म्हणून रामू आणि माझ्या प्रजेला लक्षात ठेवा, अन्याय करणे हे पाप आहे, पण अन्याय पाहून गप्प राहणे त्याहूनही मोठे पाप आहे. आणि प्रेमळ भक्तांनो, आजची कथा इथे संपत आहे. तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा. आणि आजची कथा सांगताना माझ्याकडून काही चुका झाली असल्यास मला प्रेमाने माफ करा आणि ती कथा सुधारण्यासाठी कमेंटमध्ये नक्की सांगा. आजची कथा आवडली असेल तर नक्की कमेंट करा असे लिहा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आजची कथा इथपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. बघा, भगवंत तुमची कोणतीही इच्छा अपूर्ण ठेवणार नाही. हे भक्तांनो, चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तुमची स्वतःची काळजी घ्या, तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. भगवंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच भगवंत चरणी क्षणात प्रार्थना करते. मी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. भगवान भोलेनाथाच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो. राधे राधे. धन्यवाद.